जय हिंद मित्रांनो, लोकसंख्या टॉपिक आपण बघत आहोत. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सुरुवातीला जी पार्श्वभूमी होती ती संपूर्ण समजून घेतली होती. लोकसंख्येची जे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या स्टेजेस आहेत इंडियामधल्या बघितल्या, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय लेवलला लोकसंख्येच्या वेगवेगळ्या ज्या स्टेजेस आहेत त्या वेगवेगळ्या स्टेजेस आपण बघितल्या. आता या लेक्चरमध्ये आपण 2011ची जी जनगणना झाली होती, या 2011च्या जनगणनेच्या बाबतीमध्ये आणि त्याच्या संदर्भात ज्या संपूर्ण डिटेल्स ज्या आहेत या लेक्चरच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत तर बघणार आहोत. बघा, आता तत्पूर्वी लोकसंख्या जी आहे किंवा जी जनगणना केली जाते या जनगणनेची जी पार्श्वभूमी जी आहे ही पार्श्वभूमी आपण समजून घेऊ. पहिला मुद्दा जो आहे की जनगणना जी होती, पहिली जनगणना 1872 मध्ये करण्यात आली होती. बघा, लॉर्ड मेयोच्या कार्यकाळामध्ये, जो लॉर्ड मेयो होता याच्या कार्यकाळामध्ये 1872 रोजी जनगणना करण्यात आली होती. पण यावेळेला अपूर्ण अशी जनगणना लोकसंख्या जी होती मोजण्यात आलेली होती, पूर्ण अशी करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर संपूर्ण जी जनगणना करण्यात आली, संपूर्ण जे सेन्सेस करण्यात आला तो 1881 मध्ये करण्यात आला होता. बघा, कुणाच्या? लॉर्ड रिपनच्या कार्यकाळामध्ये. या लॉर्ड रिपनच्या कार्यकाळामध्ये पूर्ण अशी जनगणना करण्यात आली होती आणि तेव्हापासून सुरुवात झाली. बघा, दशवार्षिक पद्धतीने प्रत्येक 10 वर्षानंतर जनगणना करायला सुरुवात करण्यात आली होती 1881 पासून. ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी भोर समिती स्थापन करण्यात आली होती. बघा, भोर समिती होती. या भोर समितीने काय केलं की जनगणना जी आहे ही जनगणना स्वातंत्र्यानंतरची जी जबाबदारी जनगणना करण्याची कोणाकडे दिलेली होती तर सेंटरकडे, म्हणजे केंद्राकडे जनगणना करण्याची जबाबदारी होती ती भोर समितीच्या मार्फत देण्यात आलेली होती. बघा, कोणाकडे? केंद्राकडे देण्यात आली होती. बघा, आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली जी जनगणना करण्यात आली होती ती 1951 रोजी करण्यात आली होती. बघा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली जनगणना 1971 रोजी करण्यात आली. आणि जनगणना करण्याचा जो मंत्रालय जे आहे, कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत जनगणना करण्याचं कार्य येत आहे तर ते गृह मंत्रालय. तर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काय येतं तर जनगणना करण्याचं कार्य जे त्याच्या अंतर्गत येत आहे. बघा, होम मिनिस्ट्री आपण म्हणतो, होम मिनिस्ट्री. बघा, आपण जी जनगणना बघतो, जे काही जनगणना 2011ची झालेली आहे त्याची आकडेवारी आपण बघितली वगैरे, पण आपल्याला हे माहिती पाहिजे की ही जनगणना जी करण्यात आली होती ही कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. तर ही जी आहे ती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ही जनगणना केली जाते. बघा, आता 2011ची जी जनगणना करण्यात आली होती हे पॉईंट्स थोडे नोट डाऊन करून घ्या. इथं लिहितो. बघा, 2011ची जी जनगणना करण्यात आली होती, बघा त्याच्या बाबतीमध्ये बघा प्रत्यक्ष जनगणनेची सुरुवात जी होती ती 9 फेब्रुवारीपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत चालू होती. बघा, 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2011 पर्यंत ही जनगणना करण्यात आली होती 2011ची. या 2011च्या जनगणनेचं घोषवाक्य काय होतं तर घोषवाक्य होतं अवर सेन्सस अवर फ्युचर असं होतं. बघा, अवर सेन्सस अवर फ्युचर अशा प्रकारचं काय होतं तर या जनगणनेचं घोषवाक्य होतं. बघा, आणि ही जी 2011ची जी जनगणना करण्यात आली होती या 2011च्या जनगणनेचे आयुक्त कोण होते? 2011च्या जनगणनेचे आयुक्त होते डॉक्टर सी चंद्रमौली. 2011च्या जनगणनेचे आयुक्त होते. बघा, आता या जनगणनेची जी अंतिम आकडेवारी जी होती 20 मे 2013 रोजी जी ही जनगणना करण्यात आली होती या जनगणनेची अंतिम आकडेवारी जी होती ती प्रकाशित करण्यात आली होती. बघा, प्रकाशित करण्यात आली. ओके, म्हणजे 20 मे 2013 रोजी जी 2011ची जी जनगणना होती या जनगणनेची आकडेवारी प्रकाशित करण्यात आली होती. आता इथं काय करण्यात आलं, मणिपूरला वगळण्यात आलं होतं. बघा, जे मणिपूर आहे या मणिपूरला वगळलं होतं. बघा, आले होते. आता मणिपूरला वगळलं होतं, मग मणिपूरची जनगणना कधी करण्यात आली तर 7 जानेवारी 2014ला मणिपूरची जी जनगणना करण्यात आली, मोजणीची करण्यात आली लोकसंख्येची, ती प्रकाशित करण्यात आली होती. बघा, 7 जानेवारी 2014 रोजी मणिपूरची जनगणना करून संपूर्ण देशामधली जनगणना काय करण्यात आली होती प्रकाशित करण्यात आली होती, आकडेवारी प्रकाशित करण्यात आली होती. बघा, आता ही 2011ची जी जनगणना होती याच्यामध्ये काय काय बघितलं होतं. बघा, गृहगणना, घरांची संख्या मोजण्यात आलेली होती. बघा, आपण बघितलं 33 कोटी घरं आहेत. त्याचबरोबर स्थलांतरित लोकसंख्या बघण्यात आली होती. बघा,
स्थलांतरित लोकसंख्या असेल. ओके, स्थलांतरित लोकसंख्या पण बघण्यात आली होती. त्याचबरोबर धर्मनिहाय लोकसंख्या पण मोजण्यात आली होती बघा. म्हणजे 2011ची जी जनगणना करण्यात आली होती याच्यामध्ये गृह गणना करण्यात आली होती. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेली लोकसंख्या पण मोजण्यात आली होती. आणि धर्मनिहाय जी लोकसंख्या आहे म्हणजे धर्माच्या आधारावरती, जसं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी नाही, जैन, बौद्ध यांची लोकसंख्येची काय करण्यात आली होती तर आकडेवारी मोजण्यात आलेली होती बघा. एकूण जर लोकसंख्या बघली 2011च्या जनगणनेच्या नुसार 121,08,54,377 एवढी काय होती तर लोकसंख्या होती. याच्यामध्ये 51.5% पुरुष होते. पुरुष किती होते 51.5%. आणि महिलांची संख्या जी होती, महिलांची संख्या ती किती होती तर 48.52% महिला होत्या बघा. 48.52%. आता ग्रामीण भागामध्ये लोकसंख्येची टक्केवारी बघितली, ग्रामीण भागामध्ये तर किती टक्के लोकसंख्या होती तर 68.8% लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये होती. आणि शहरी भागामध्ये किती होती, शहरी भागामध्ये 31.2% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये होती बघा. ग्रामीण भागामध्ये 68.8%, शहरी भागामध्ये 31.2% लोकसंख्या होती बघा. आता सर्वात जास्त लोकसंख्या असणारं पहिलं राज्य जे होतं ते उत्तर प्रदेश होतं. उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या जी होती टक्केवारीच्या आधारावरती बघली तर 16.5% एकूण लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशमधल्या आहेत. महाराष्ट्र जे आहे, महाराष्ट्रामध्ये 9.3% लोकसंख्या आहे म्हणजे देशाच्या तुलनेमध्ये. आणि सर्वात कमी लोकसंख्या जर बघितली लक्षद्वीपला होती बघा. किती, लक्षद्वीपची लोकसंख्या जी होती ती 64,000च्या आसपास होती बघा. लक्षद्वीपची लोकसंख्या 64,000च्या आसपास होती बघा. ठीक आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघितलं तर महाराष्ट्राची ॲक्च्युली लोकसंख्या जर आपण प्युअर आकडेवारी बघितली तर 11,23,74,333 एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या 2011ला होती. आणि या लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा जो होता तो ठाणे जिल्हा होता. ठाणे जिल्ह्यामध्ये 1,10,00,000 लोकसंख्या होती बघा. 1,10,00,000 लोकसंख्या होती. आणि पुणे जो होता, पुणे जिल्ह्यामध्ये किती होती तर 94,29,000 एवढी लोकसंख्या पुणे जिल्ह्यामध्ये होते बघा. ठीक आहे. सर्वात कमी जर लोकसंख्या बघितली महाराष्ट्रामधली तर कुठे होती तर सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी लोकसंख्या होती बघा. किती होती तर 8.5 लाख लोकसंख्या म्हणजे 8,50,000 एवढी लोकसंख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधली सर्वात कमी लोकसंख्या होती. 2 नंबरला जो होता तो गडचिरोलीमध्ये किती लोकसंख्या होती तर 10,73,000 एवढी लोकसंख्या गडचिरोलीमध्ये होती बघा. 2011च्या जनगणनेचा एक ओझरता आढावा मी दिलेला आहे. 2011च्या जनगणनेची मोजमापनाची सुरुवात जी होती ही 9 फेब ते 28 फेब 2011च्या दरम्यान झाली. घोषवाक्य काय होतं, अवर सेन्सस अवर फ्युचर असं म्हणण्यात आलं. आयुक्त होते डॉक्टर श्री चंद्रमौली होते. 20 मे 2013ला आकडेवारी प्रकाशित करण्यात आली. परत मणिपूरच्या बाबतीमध्ये आकडेवारी जी आहे ती 7 जानेवारी 2014ला प्रकाशित करण्यात आली होती. 2011च्या जनगणनेमध्ये गृहगणना करण्यात आली होती. स्थलांतरित लोकसंख्या असेल आणि धर्मनिहाय लोकसंख्या होती यांची काय करण्यात आलं, मोजमापन करण्यात आलं होतं. एकूण लोकसंख्या जी होती 121,08,54,333. याच्यामध्ये 51.5% पुरुषांची संख्या पर्सेंटेज वाईज बघितलं तर आणि महिलांची 48.52% महिलांची संख्या होती. ग्रामीण भागामध्ये 68.8% लोकसंख्या आणि शहरी भागामध्ये 31.2% लोकसंख्या राहत होती. सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारे जे राज्य आहेत, 1 नंबरला उत्तर प्रदेश, 2 नंबरला महाराष्ट्र आहे बघा आणि 3 नंबरला बिहार आहे, 4 नंबरला पश्चिम बंगाल आहे आणि 5 नंबरला आंध्र प्रदेश आहे बघा. ठीक आहे. 2011ची जनगणना पुढे आपण बघणारच आहोत, डिटेलमध्ये एकदम इन्फॉर्मेशन त्याची बघणारच आहोत बघा. ठीक आहे. इथंपर्यंत आपण क्लिअर कट समजून घेतलं की 2011च्या जनगणनेच्या बाबतीमध्ये. आता थोडं पुढं जाऊ बघा. आता गृहगणना करण्यात आली होती बरोबर. मग घरांची संख्या जी आहे ती मोजण्यात आली होती. मग देशामध्ये एकूण घरं किती आहेत तर देशामध्ये एकूण 33,08,00,000 एवढी काय आहे तर हाऊस आहेत. होम्स लिहितो बघा, घरं आहेत. आता याच्यामध्ये 33,08,00,000 घरांच्या पैकी 2,46,00,000 घरे जे आहेत, 2,46,00,000
46 लाख जी घरं आहेत ती कशी आहेत तर रिकामी आहेत, म्हणजे या घरांच्या मध्ये कोण राहत नाही आहे बघा. म्हणजे जवळजवळ 77.1% म्हणजे 77.1% या घरांचा वापर राहण्यासाठी केला जात आहे बघा. आता महाराष्ट्र राज्यामध्ये बघितलं, महाराष्ट्र राज्यामध्ये जर इथं कोटी आहेत बघा, 33,08,00,000 आहेत. हे पूर्ण इंडियामध्ये लिहितो बघा, इंडियामध्ये पूर्ण भारतामधील घरांची संख्या आहे. आणि ते जर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये संख्या बघितली तर महाराष्ट्रामध्ये किती तर 3,35,00,000 एवढी काय तर महाराष्ट्रामध्ये घरं आहेत. याच्यामधील 0.37% घरं जे आहेत ते रिकामी आहेत, म्हणजे 77.8% घरांच्यामध्ये काय राहतात तर लोक राहत आहेत. ठीक आहे, इथंपर्यंत आपण समजून घेतलं घरांची संख्या. आणि घरांचा सर्वे करत असताना एकूण 34 प्रश्न विचारण्यात आले होते बघा. किती? 34 प्रश्न विचारण्यात आलेले होते. आता त्याच्यानंतर कुटुंब आणि सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये पण काय करण्यात आलं, एक सर्वे करण्यात आला होता बघा. म्हणजे फॅमिली किती आहेत आणि फॅसिलिटीज. आता देशामध्ये एकूण फॅमिली बघितल्या तर 24,35,00,000 एवढ्या फॅमिलीज आहेत, म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार. याच्यामधील ग्रामीण रुरल देतो बघा, आर म्हणजे ग्रामीण, म्हणजे इंग्लिशमध्ये रुरल म्हटलं जातं. रुरल भागामध्ये 16.78 कोटी घरं फॅमिली आहेत. आणि शहरामध्ये म्हणजे अर्बन भागामध्ये 7.88 कोटी एवढे काय आहेत तर फॅमिलीज आपल्याला पाहायला भेटतील बघा. आता इथं ज्या फॅमिली देण्यात आल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या 61% ज्या फॅमिली आहेत, 61% ज्या फॅमिली, 61.9% बी ॲक्युरेट बघितलं तर 61% फॅमिली ज्या आहेत यांच्याकडे पक्की घरं आहेत बघा, टिकाऊ घरे आहेत 61.9%. आणि 53.1% जी लोकं आहेत म्हणजे जी कुटुंब आहेत त्यांच्याकडे काय तर बऱ्यापैकी चांगली घरं आहेत, चांगली घरे आहेत. आणि याच्यामध्ये 46.9% जे आहेत राहिलेले त्यांच्याकडे काय आहेत तर म्हणजे शौचालय, घरामध्ये शौचालय सुविधा आहेत बघा, शौचालय सुविधा काय तर 46.9% घरांच्यामध्ये शौचालय सुविधा पाहायला भेटतील. हे झालं देशाच्या बाबतीमध्ये, भारताच्या बाबतीमध्ये. ते जर आपण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 2.38 कोटी कुटुंबे आहेत. याच्यामधली 2.38 कोटी आहेत. याच्यामधली 1.3 कोटी ग्रामीण भागामध्ये राहतात. शहरी भागामध्ये 1.08 कोटी शहरी भागामध्ये राहतात. याला अर्बन म्हणेल, याला रुरल म्हणेल. ओके. त्यानंतर 68.4% लोकांच्याकडे काय तर टिकाऊ घरं आहेत बघा, टिकाऊ घरं आहेत. आणि 53.1% जी घरं आहेत, कुटुंब आहेत, यांच्याकडे शौचालय आहे बघा. ठीक आहे. नंतर राहिला याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 58.60% लोकांच्याकडे बँक अकाउंट आहेत. 2011च्या जनगणनेच्या आधारावरती सांगत आहे. आणि 17.8% लोकांच्याकडे कसलीही संपत्ती नाही आहे. 17.8% लोकांच्याकडे कोणत्याही प्रकारची संपत्ती नाही आहे. इथं बघितलं आपण कुटुंबाच्या बाबतीमध्ये बघितली, एक घरांच्या बाबतीमध्ये, कुटुंब सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये बघितली. आता लोकसंख्येची घनता बघू, देशामधील लोकसंख्येची घनता. आता लोकसंख्येची घनता कशी असते बघा, घनता, यालाच आपण डेन्सिटी म्हणतो. डेन्सिटी कशी काढली जाते, हा 1 चौरस किलोमीटरचा एरिया असेल, 1 किलोमीटर स्क्वेअरचा एरिया आहे. तर या एरियामध्ये किती लोक राहतात, किती लोक राहतात, ती जी लोकसंख्या असेल त्याला डेन्सिटी म्हटलं जातं बघा. आता भारताच्या बाबतीमध्ये जर डेन्सिटी बघितली भारत, तर 1951 रोजी 117 डेन्सिटी होती बघा. म्हणजेच 1 किलोमीटर स्क्वेअर या एरियामध्ये 117 लोक राहत होते. 2001 मध्ये किती होती, 325 होती. आणि 2011 382. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता जी आहे ती दिल्लीमध्ये आहे. डेन्सिटी किती आहे, 11,320.
2 नंबरला जे आहे ते चंडीगड आहे बघा. चंडीगडला किती आहे तर 9,258. आणि सर्वात कमी डेन्सिटी कुठं पाहायला भेटत आहे तर अरुणाचल प्रदेश 17, अंदमान आणि निकोबार 46. ठीक आहे. आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघितलं, तर महाराष्ट्राची जी लोकसंख्येची घनता आहे ती 365 आहे. 1 किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये 365 लोक राहतात. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता महाराष्ट्रामध्ये मुंबई उपनगरमध्ये आहे. मुंबई उपनगरमध्ये आहे. किती आहे तर 20,980 आहे. नंतर 2 नंबरला मुंबई शहर येत आहे बघा, 19,752. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येची घनता महाराष्ट्रामध्ये कुठे आहे तर गडचिरोली. सर्वात कमी लोकसंख्येची घनता महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये आहे. 1 किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये 74 लोक राहतात. किती? 74 लोक राहतात. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये किती आहे तर 17च आहे बघा. पूर्ण देशाच्या बाबतीमध्ये, फक्त महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तर गडचिरोली इथे देण्यात आलेलं आहे. आणि गडचिरोली नंतर आहे तो सिंधुदुर्गमध्ये किती आहे ते 163. ठीक आहे. म्हणजे इथेपर्यंत आपण समजून घेतलो लोकसंख्येची घनता काय आहे 2011च्या जनगणनेच्या आधारावरती. नंतर कुटुंब, सुविधा काय आहेत, घरे काय आहेत, पार्श्वभूमी पण आपण समजून घेतली, कशाप्रकारे लोकसंख्येचं डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघितलं, त्याचबरोबर देशाच्या बाबतीमध्ये बघितलं. आता धर्माच्या आधारावरती जर लोकसंख्या बघितली तर किती टक्केवारीचा आधार आपण विचारात घेतला, किंवा आपण दोन्ही घेऊ, म्हणजे आकडेवारी पण बघू. धर्माच्या आधारावरती जनगणना कितीची 2011ची. आता हिंदूंची लोकसंख्या जी बघितली आकडेवारीच्या आधारावरती तर 96,63,00,000 एवढी लोकसंख्या हिंदूंची आहे. आणि एकूण लोकसंख्येच्या मध्ये टक्केवारी बघितली तर किती होती 79.8% लोकसंख्या हिंदूची आहे 2011च्या जनगणनेनुसार. 2 मुस्लिमांची किती आहे? मुस्लिमांची लोकसंख्या 17,22,00,000 आणि टक्केवारी बघितली तर 14.2% लोकसंख्या मुस्लिमांची. नंतर 3 नंबरला ख्रिश्चन. तर ख्रिश्चनांची लोकसंख्या किती आहे? ख्रिश्चनांची 2,78,00,000 आणि टक्केवारी बघितली ख्रिश्चनांची तर टक्केवारी किती आहे 2.3%. त्यानंतर 4th नंबरला बघितलं तर शीख येत आहेत. शीखांची लोकसंख्या किती 2,08,00,000 आणि टक्केवारी बघितली तर किती होती 1.7%. ठीक आहे. तर 5th नंबरला बौद्धांची लोकसंख्या बघितली तर किती 84,00,000 आणि टक्केवारी किती बौद्धांची 0.7%. 6th नंबरला जैनांची किती 45,00,000 आणि टक्केवारी बघितली तर 0.4%. म्हणजे इथं आपण टक्केवारी बघितली. त्याचबरोबर यांच्यामध्ये किती लोकसंख्या ॲक्च्युली आहे आणि टक्केवारी पण बघून घेतलेली आहे. आता इथं मी आणखी एक मुद्दा ॲड करतो बघा. इथं लिंग गुणोत्तर ॲड करतो. लिंग गुणोत्तर म्हणजे काय 1,000 पुरुषामागे किती महिला आहेत ते लिंग गुणोत्तर. आता पूर्ण देशाचं लिंग गुणोत्तर किती आहे तर 943 आहे. म्हणजे 1,000 पुरुषांच्या पाठीमागे 943 महिला आहेत. पण हिंदूंच्या मध्ये किती आहेत, मुस्लिमांच्या मध्ये किती आहेत हे काय तर आपण थोडं धर्माच्या आधारावरती बघत जाऊ. 1,000 पुरुषांच्या पाठीमागे हिंदूंच्या मध्ये 939 महिला आहेत. मुस्लिमांच्या मध्ये 951 महिला आहेत. त्याच्यानंतर ख्रिश्चनांच्या मध्ये 1,023 महिला आहेत. तर सिखांच्या मध्ये 903 आहेत. त्यानंतर बौद्धांच्या मध्ये 965 आहेत आणि जैनांच्या मध्ये 954 आहेत. महिलांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, कोणाच्या पूर्ण देशाच्या बाबतीमध्ये आपण बघत आहोत बघा. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख
बौद्ध आणि जैनांच्या बाबतीमध्ये. ओके, पूर्ण देशामध्ये किती आहे तर 943 आहे लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये आपण समजून घेतली. आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा साक्षरता पण आपण बघू. डायरेक्टली साक्षरता जी आहे ही साक्षरता पण आपण थोडी समजून घेऊ. बघा आता सगळ्यात जास्त साक्षरता हिंदूंच्यामध्ये किती आहे, मुस्लिमांच्यामध्ये किती आहे, त्याचबरोबर ख्रिश्चनांच्यामध्ये किती आहे, बौद्धांच्यामध्ये किती आहे, ती पण आपण साक्षरता समजून घेऊ. हिंदूंच्यामध्ये साक्षरता इथे लिहितो बघा, साक्षरता म्हटल्यास पेन चेंज करतो. हिंदूंच्यामध्ये साक्षरता जी आहे ती साक्षरता किती आहे तर 73.3% साक्षरता. ओके, मुस्लिमांच्यामध्ये साक्षरता किती आहे तर 68.5% साक्षरता मुस्लिमांच्यामध्ये. त्याच्यानंतर ख्रिश्चनांच्यामध्ये साक्षरता किती आहे 84.5% साक्षरता ख्रिश्चनांच्यामध्ये आहे. तर सिखांच्यामध्ये साक्षरता किती आहे तर 75.4% सिख. नंतर बौद्ध जे आहे त्यांच्यामध्ये 81.3% साक्षरता आहे. तर जैनांच्यामध्ये सगळ्यात जास्त साक्षरता तुम्हाला पाहायला भेटेल जैनांच्यामध्ये. बघा किती आहे तर 94.9% साक्षरता जैनांच्यामध्ये आहे. बघा जैन यांच्यामध्ये साक्षरता 94.9% आहे. ही जी आकडेवारी आहे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि पूर्ण देशामध्ये साक्षरता किती आहे तर 72.99% पूर्ण देशातली साक्षरता बघा 2011च्या जनगणनेनुसार देण्यात आलेली आहे. बघा ओके, इथंपर्यंत आपण समजून घेतलं सगळ्या गोष्टी. साक्षरता काय आहे, लोकसंख्या काय आहे, लिंग गुणोत्तर काय आहे वगैरे वगैरे बऱ्याच मुद्द्यांना आपण व्यवस्थित इथं हात घालून समजून घेतलेले आहेत. आता थोडं पुढं जाऊ आपण. आता लोकसंख्या, सर्वात जास्त लोकसंख्या असणारी पहिली 5 राज्य, सर्वात कमी लोकसंख्या असणारी शेवटची 5 राज्य म्हणजेच राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यांना पण आपण इथं समजून घेऊ. हे पॉईंट्स दिले आहेत ना, यांना व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुढे जाऊ, इथं लिहितो बघा, सर्वात जास्त लोकसंख्या स्टेट्स कोणते कोणते आहेत, राज्य कोणते कोणते आहेत. 1 नंबरला कुठला आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची लोकसंख्या किती आहे 19,98,00,000 एवढी उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे. आता याच्यामध्ये 16.5% उत्तर प्रदेशची एकूण लोकसंख्येपैकी आहेत. 2 नंबरला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची किती आहे तर 11,24,00,000. टक्केवारी बघा, टक्केवारी किती आहे महाराष्ट्राची 9.28% लोकसंख्या आहे. नंतर 3 नंबरला जे आहे ते बिहार आहे. बिहारचे किती आहे 10.40 कोटी. टक्केवारी बघितलं तर किती आहे तर 8.6% बिहार. 4th नंबरला पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची किती आहे 9.13 कोटी लोकसंख्या पश्चिम बंगालची आहे. आणि 7.54% इथं काय आहे तर पश्चिम बंगालची एकूण लोकसंख्येमधील टक्केवारी आहे. आणि 5th नंबरला जे आहे ते आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेशची लोकसंख्या आहे ती 8.45 कोटी आहे. आणि टक्केवारी बघितली तर 6.99% म्हणजे नियर अबाउट 7%च्या आसपास आंध्र प्रदेश. याच्यामध्ये तेलंगणा पण इन्क्लुडेड आहे बरं का. 2014ला तेलंगणा वेगळं झालेलं आहे आंध्र प्रदेशमधून. पण आंध्रामध्ये जी लोकसंख्या देण्यात आली तेलंगणाला ॲड करून देण्यात आलेली आहे. सर्वात जास्त, आता सर्वात कमी. पहिलं लक्षद्वीप. लक्षद्वीपची किती आहे 64,473. 2 नंबरला दमण व दीव आणि दीव किती आहे 2,43,247. 3rd नंबरला आहे दादरा नगर हवेली. दादरा नगर हवेली 3,43,709. ओके. 4th नंबरला आहे अंदमान आणि निकोबार. अंदमान निकोबारमध्ये 3,80,581. आणि 5th नंबरला जे आहे ते सिक्कीम. सिक्कीमची किती आहे तर 6,10,577. ही काय झाली सर्वात जास्त लोकसंख्या सर्वात कमी लोकसंख्या 2011च्या जनगणनेमधली सांगण्यात आलेली आहेत बघा. ठीक आहे. आता सर्वात दशवार्षिक वाढ जी आहे झालेली राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते कोणते आहेत बघा. दशवार्षिक म्हणजे 2001 पासून 2011 पर्यंत जी लोकसंख्येची वाढ झालेली आहे ना, लोकसंख्या वाढ
जी वाढ झाली, तर ही लोकसंख्येची वाढ याच्यामध्ये सर्वात जास्त 10 वर्षामध्ये जी वाढ झाली, एकूण देशामध्ये लोकसंख्येची वाढ 17.7% झालेली आहे बघा. ठीक आहे, सर्वाधिक दशवार्षिक वाढ 17.7% झालेली आहे 10 वर्षामध्ये वाढ. पण इथं काय सांगण्यात आलेलं आहे की राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये एक म्हणजे दादरा नगर हवेली जी आहे, दादरा आणि नगर हवेलीमध्ये 55.88% एवढी लोकसंख्येची वाढ झालेली आहे. 2 नंबरला जे आहे ते दीव दमण आहे, ह्याची किती झालेली तर 53.76% लोकसंख्येची वाढ झालेली आहे बघा. तेच जर इतर म्हणजे सर्वात कमी सर्वात जास्त लिहितो बघा, म्हणजे जास्त वाढ झालेली आहे इथं, आणि कमी वाढ कुठं झालेली आहे तर नागालँडमध्ये किती झालेली आहे तर -0.58%. आणि केरळमध्ये 4.94% केरळमध्ये. ही 2 म्हणजे सगळ्यात कमी दशवार्षिकी वाढ नागालँडमध्ये झाली, 2 नंबरला केरळला देण्यात आलेलं आहे बघा. इथंपर्यंत आपण समजून घेतलं सर्वात जास्त लोकसंख्येची वाढ काय आहे, सर्वात कमी लोकसंख्येची वाढ काय आहे ते पण आपण इथं समजून घेतलेलं आहे बघा. आता लोकसंख्येची घनता असणारी पहिली 5 राज्य आणि लोकसंख्येची घनता कमी असणारी शेवटची 5 राज्य कोणती कोणते ते आपण समजून घेऊ. हे तोपर्यंत नोट डाऊन करून घ्या. लोकसंख्येची घनता जास्त, इथे लिहितो जास्त, आणि इकडं कमी असणारी राज्य आपण घेऊ. ओके, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणी असू शकतो. आता लोकसंख्येची घनता जास्त असणारी 1 नंबरला दिल्ली आहे. दिल्लीची किती आहे 11,320. 2 नंबरला येत आहे चंडीगड. चंडीगडची किती आहे 9,258. 3 नंबरला येत आहे पॉंडिचेरीची किती आहे 2,605. 4th नंबरला जे आहे ते दीव दमण 2,191. लोकसंख्येची घनता माहिती आहे आपण बघितलं, मी सांगितलं तुम्हाला. आणि 5th नंबरला जे आहे ते लक्षद्वीपची किती आहे तर 2,015. सगळ्यात जास्त घनता आहे 1 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये एवढी लोक राहत आहेत. सर्वात कमी कुठं आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये. आपण बघितलं अरुणाचल प्रदेशमध्ये किती आहेत 17 लोक राहतात. 2 नंबरला जे आहे ते अंदमान आणि निकोबार किती आहे 46. 3 नंबरला आपण बघितलं मिझोराममध्ये किती 52 लोक राहतात. तर 4 नंबरला सिक्कीममध्ये किती राहत आहेत 86. 5th नंबरला जे आहे ते नागालँडमध्ये किती राहत आहेत 119. ठीक आहे, म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्येची घनता सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारी इथं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मिक्सिंग आपण समजून घेतलेलं आहे. आता इथं तसंच आपण काय करायचं आहे साक्षरता आपण बघू. सर्वात जास्त साक्षरता कुठं आहे केरळमध्ये 94% साक्षरता आहे. 2 नंबरला कुठला आहे लक्षद्वीपमध्ये साक्षरता किती आहे लक्षद्वीपमध्ये 91.85% साक्षरता आहे. नंतर 3 नंबरला जे आहे ते कुठलं आहे मिझोराममध्ये किती साक्षरता आहे 91.35% साक्षरता आहे. नंतर 4th नंबरला जे आहे ते गोवामध्ये किती आहे तर 88.7%. आणि 5th नंबरला जे आहे ते त्रिपुरामध्ये किती आहे तर 87.22% साक्षरता आहे बघा. सर्वात जास्त इथे लिहितो जास्त साक्षरता. आणि कमी साक्षरता कुठं आहे बघा 1 बिहार 61.8% बघा. 2 नंबरला अरुणाचल प्रदेश AP लिहितो बघा. अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश नाही आहे अरुणाचल प्रदेश लिहितोय मी. अरुणाचल प्रदेश 65.38%. 3 नंबरला राजस्थान राजस्थान 66.11%. तर 4 नंबरला झारखंडमध्ये किती 66.41%. नंतर 5 नंबरला मणिपूरमध्ये किती
66.82% साक्षरता. तर ठीक आहे, सर्वात जास्त सर्वात कमी साक्षरता इथं देण्यात आलेलं आहे बघा. आता आणखी एक मुद्दा इथं राहतोय बघा, सर्वात जास्त 0 to 6 वर्षामधील बघा इथे लिहितो 0 गट ते 6 वर्षापर्यंत वर्षे, याच्यामध्ये लिंग गुणोत्तर देण्यात आलेले बघा. एक इकडं जास्त लिंग गुणोत्तर कुठं आहे आणि कमी कुठे आहे. पूर्ण देशामध्ये किती आहे 918 आहे बघा. अरुणाचल प्रदेशमध्ये किती आहे, सर्वात जास्त लिंग गुणोत्तर अरुणाचल प्रदेश 972 आहे. 2 नंबरला मिझोराम आहे 970 आहे. तर 3 नंबरला मेघालय, मेघालयमध्ये किती आहे, इथे 970 आहे. नंतर 4 नंबरला छत्तीसगड, छत्तीसगडमध्ये किती आहे 969. आणि 5 नंबरला अंदमान आणि निकोबार आहे, इथं किती आहे तर 968 आहे. सर्वात कमी बघितलं तर एक हरियाणा, हरियाणामध्ये किती आहे 834 आहे. 2 नंबरला पंजाब, पंजाबमध्ये किती आहे 846. नंतर 3 नंबरला जम्मू आणि काश्मीर 862. नंतर 4 नंबरला दिल्ली 871. 5 नंबरला चंडीगड 880. ठीक आहे, तर इथं लिंग गुणोत्तर 0 to 6 इयरच्या बाबतीमधलं लिंग गुणोत्तर इथं देण्यात आलेलं आहे बघा. आता तेच जर आपण जनरली म्हणजे सर्वाच्या बाबतीमध्ये लिंग गुणोत्तर बघायचं असेल ते सांगतो बघा. सर्वाच्या बाबतीमध्ये म्हणजे पूर्ण देशामध्ये एकूण लिंग गुणोत्तर 943 आहे. 943 सगळ्यात जास्त कुठं आहे, एक केरळमध्ये आहे. केरळमध्ये किती आहे 1084 आहे. 2 नंबरला पुद्दुचेरी म्हणजेच पॉंडिचेरी आपण म्हणतो त्याला 1037 आहे. नंतर तमिळनाडू 996. नंतर आंध्र प्रदेश आंध्रा 993. आणि नंतर छत्तीसगड आहे बघा, छत्तीसगड 991. हे जास्त लिंग गुणोत्तर, हे संपूर्ण इंडियाचं आहे लिंग गुणोत्तर. आणि सर्वात कमी बघितलं कमी तर 1 नंबरला दीव दमन 618 फक्त. दादरा नगर हवेली किती आहे 774. नंतर आहे चंडीगड, चंडीगडमध्ये किती आहे 818. नंतर दिल्ली, दिल्लीमध्ये किती आहे 868 आहे. नंतर अंदमान आणि निकोबार किती 876. ठीक आहे, तर अशा प्रकारे लिंग गुणोत्तर पण आपण इथं समजून घेतलेलं आहे. एकदम डिटेलमध्ये पूर्ण भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आढावा मी इथं मांडलेला आहे. आता राहिलेले पॉईंट्स जे आहेत आपण काय करूया तर नेक्स्ट लेक्चरला बघू. मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.